अब्राहम लिंकनचं हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र फार प्रसिद्ध आहे. या पत्राचा मराठी अनुवाद प्रसिद्ध कवी श्री वसंत बापट यांनी केलेला आहे. या पत्राचा आधार घेऊन अब्राहम लिंकन यांनी जर ग्रंथपाल यांना जर पत्र लिहिलं असतं तर कसं लिहिलं असतं ही कल्पना घेऊन श्रीयुत रणजित धर्मापुरीकर यांनी अब्राहम लिंकननं ग्रंथपाल यांना न लिहिलेलं पत्र तयार केलंय. ऐका. अब्राहम लिंकननं ग्रंथपालांना न लिहिलेलं पत्र. प्रिय ग्रंथपाल, सगळीच माणसं वाचनप्रिय नसतातच सगळीच पुस्तकी किडा. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक वाचकाच्या मागं असतो एक अभ्यासू पुरुषोत्तमही. पुस्तकांचा द्वेष करणारे असतात जगात, तसेच असतात अवघं आयुष्य वाचनास समर्पित करणारे विचारवंत. असतात टपलेले ग्रंथवैरी, तसे जपणारे ग्रंथही. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत. तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, एकच ग्रंथ वाचून कमावलेल्या ज्ञानापेक्षा अनेक पुस्तकं वाचून मिळालेलं ज्ञान मौल्यवान आहे. चांगला ग्रंथ कसा असतो हे त्याला शिकवा, आणि शिकवा त्याचं रसग्रहण करायला. तुमच्यात वाचन भक्ती असली तर त्याला चांगलं वाचन साहित्य कसं शोधावं हेही शिकवा. शिकवा त्याला आवडलेलं वाचन साहित्य संयमानं वाचायला. अवघड ग्रंथाला भीत जाऊ नको म्हणावं. त्यांना समजून घेणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा. वाचन साहित्याचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला विविध ग्रंथातील विचारांची अस्मान भरारी, सोनेरी, विचारात भिरभिरणारं चिंतन आणि पांढऱ्या शुभ्र कागदावर लुळणारी काळी चिमुकली अक्षर. ग्रंथालयात त्याला हा धडा मिळू दे. वाचन न करता कधीही यश सरळ मिळत नाही. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास हा भरपूर वाचन केल्यानं येतो. त्याला सांगा त्यानं चांगले ग्रंथ दुसऱ्यांना वाचावयास सांगायला आणि वाईट ग्रंथांपासून दूर राहायला. त्याला हे पुरेपूर समजवा की करावी ज्ञान साधना चांगले ग्रंथ वाचून, पण कधीही विसरू नये ग्रंथालयांना. शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर ग्रंथालयामध्ये गुणवत्तापूर्ण वाचन साहित्य घेण्यासाठी पाय रोवून लढत राहायला. त्याच्या ममतेनं वाचावयास शिकवा, पण ग्रंथालयाचे नियम तोडू नका. आणि हेही त्याला सांगा, वाचावे सगळे साहित्य प्रकार, अगदी सर्व, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकसत्व तेवढं स्वीकारावं. कोणत्याही विषयाचं वाचन साहित्यपूर्ण वाचल्याशिवाय त्या विषयाची पकड मनात कणखर पोलादासारखी होत नसते. त्याच्या अंगी बाणवा सूक्ष्म वाचनाचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर समजून घ्यायचा असेल विषय सूक्ष्म. आणखीही एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा वाचनावर. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, चर्चा करीत राहावं एखादं चांगलं पुस्तक वाचल्यावर, आणि म्हणावं त्याला, वाचन साहित्यावर चर्चा केल्यानं ज्ञान अटत नाही, उलट वाढतं. त्याला शिकवा दर्जाहीन ग्रंथाला कटाक्षानं टाळण्यासाठी आणि फसव्या वाचन साहित्यापासून सावध राहायला. माफ करा ग्रंथपाल सर, मी फार बोलतोय, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच. माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे होतो.